शिरोळची ही जनता खरोखर राजू शेट्टींच्याच पाठीमागे आहे. कारण जयंत पाटलांनी जर इथं उमेदवार उभा करायचा होता, म्हणजे राजू शेट्टींनी विरोध करायचा, त्यांनी त्यांच्या मुलग्याला उमेदवारी दिली नाही. मग एकतर पाडायचं होतं म्हणून सतीश पाटलांना उभा केले. कारण सतीश पाटील 5 वर्ष त्यांच्या मतदारसंघात आमदारकीला पडल्यापासून बाहेर पडले नाहीत. आतापर्यंत सत्यजित आबा इकडे कुठे शिरोळ तालुक्यात किंवा आमच्या शेतकरी वर्गात कधी आले नाहीत, किंवा काय अडचणी चालू आहेत किंवा काय आहे हे कधी विचारपूस केली नाही. ज्या पद्धतीने राजू शेट्टी साहेब आमच्यात करतात किंवा शेवट तालुक्यात जाऊन करतात, किंवा काय शेतकऱ्यांची आता परिस्थिती चालू आहे किंवा त्यांची काय अडचणी आहेत नेमकं हे कधी कोण जाणून घेण्याचा काय प्रयत्नच केला नाही राजू शेट्टी साहेबांशिवाय. सत्यजित आबांनी 10 वर्षात एकही कुठलं आंदोलन केलं नाही, फक्त राजू शेट्टीनेच आंदोलन केलं. त्यामुळे राजू शेट्टींचं निवडून येणार. असं माहिती काय की आपोआप पसरले झालेत. कारण नेते मंडळ एका साईडला झाल्यात आणि जनतेने हातात निवडणूक घेतलेल्या आहेत. त्यामुळं सगळी जनता 90-95% यावेळी शेट्टी साहेबांनी मतदान पडेल. नमस्कार, एव्हीएन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण शिरोळ या शहरामध्ये आलो आहोत. आपण बोलबिंदाच्या कार्यक्रमामध्ये आपण वावा तालुका, शिराळा तालुका, शावड तालुका, पन्हाळ तालुका हे सगळे तालुके मधील लोकांचे जे मतदार आहेत त्या मतदारांचे जनमत काय आहे, त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपण आता शिरोळमध्ये आलो आहोत. शिरोळमध्ये इथले स्थानिकचे जे खासदार आहेत माननीय राजू शेट्टी साहेब यांचं ते हे शहर आहे, त्यांचे जन्मभूमी आहे. आपण त्यांच्याच जन्मभूमीतून आपण जाणून घेऊया की नेमकं इथल्या मतदारांचं काय मत आहे. आपण आता जे तळा आहे या गावातील मध्यवर्ती ठिकाण आहे, या मध्यवर्ती ठिकाणमधून आपण काही लोक आता इथं आलेत, व्यायामासाठी आलेत, काही लोक बसायला आलेत, गप्पा गोष्टी करायला लागले. त्यांच्याकडून तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाकडून जाणून घेऊ की नेमकं त्यांच्या मनातील खासदार कोण आहे. आपण जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? युवराज शामराव माने. कसं बघता आता निवडणुकाचे जे वार व्हावं लागलेलं आहे, राजू शेट्टींचा जोर आहे. आता आपण शेतकऱ्यांच्यासाठी राजू शेट्टींचंच हे आहे इथं वारवा राजू शेट्टींचं नाही काय. बरं, आपण आता इतर शावड तालुका असू दे, शिराळा तालुका असू दे किंवा तिकडल्या भागातला जो मतदार आहे तिथं अशा लोकात असं बोललं जातं की राजू शेट्टी साहेब त्यांच्या प्रॉपर गावातूनच मताधिक्य त्यांना कमी पडणार आहे असं बोललं जातं. आपण काय सांगाल? नाही, इथं तर सगळे म्हणजे त्यांचंच वार आहे. आपलं नाव? प्रकाश माने. आता आपण आता युवा आहात, आता तरुण वर्ग सुद्धा या निवडणुकीमध्ये अग्रेसर दिसतोय. शिराळा तालुका, वावा तालुका असू दे किंवा शावड तालुका असू दे, या तालुक्यांमध्ये असं बोललं जाते की शिरोळ तालुक्यातून स्वतःचे राजू शेट्टींचं माहेरघर आहे, इथूनच ते कुठतरी मताधिक्य त्यांना कमी पडणार आहे असं बोललं जाते. आपण काय बघता इकडे? त्यात काय तथ्य नाही. शिरोळची ही जनता खरोखर राजू शेट्टींच्याच पाठीमागे आहे. राजू शेट्टींनी प्रोत्साहनपण अनुदानासाठी जो कोल्हापुरात मोर्चा काढला होता त्याचा लाभ सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झाला होता. त्यामुळे इथं शिरोळात 90% तर लोक राजू शेट्टींच्या पाठीमागे आहेत. आता आपण राजू शेट्टींचं नाव घेता, पण आता नवीन उमेदवार जे आहेत, सत्यजित आबा सरोडकर असतील किंवा माजी खासदार धैर्यशील माने असतील, यांच्याकडे आपण का त्या दृष्टीने का बघत नाही? सत्यजित आबा त्यांचं काय एवढं हे नाही. धैर्यशील माने ही त्यांच्यावर लोकांची नाराजगी आहे. पण लोकांना असं मत आहे की सत्यजित आबा सरोडकर नवीन चेहरा आहे, ते म्हणतात मी स्वतः शेतकरी आहे, मलाही शेतकऱ्यांची जाण आहे, आणि लोक अशी तिकडल्या भागात बोलत जातात की शिरोळमध्ये ते जास्त मताधिक्य घेणार आहे. सत्यजित आबांनी 10 वर्षात एकही कुठलं आंदोलन केलं नाही, फक्त राजू शेट्टींनीच आंदोलन केलं. त्यामुळे राजू शेट्टींचं निवडून येणार. मग आता तुमच्या जवळचेच आहेत धैर्यशील माने, त्यांनी विधानसभेत सगळ्यात जास्त हजेरी लावलेली आहे. त्यांचं मत आहे की मी सर्वात जास्त निधी आणलेला आहे इकडं त्यांच्या मतदारसंघात. मग ते का नव्हत? त्यांचं इथे काय वारं नाही. त्यांनी एवढं काय निधी काय आणला नाही. नुसतं तिने बोर्डची हे करून जास्त हे केलेलं आहे. त्यांचं मत आहे की धैर्यशील माने बोर्डवरच निधी दाखवला जातोय. आपलं काय मत आहे याच्यावर? धैर्यशील मानेंचं कसं झालं माहिती काय, दाखवण्याचा निधी जास्त झालाय, कामं कमी झाल्यात. आणि मागली 10 वर्षात राजू शेट्टींनी जेवढी कामं केलेत तेवढी शेतकऱ्यांसाठी कोणीच आतापर्यंत केलं नाहीत. 2002-03च्या दरम्यान 900 रुपये दर मिळत होता आपल्याला, तो आता 2024ला 3250-3300 पण मिळालेला आहे. त्यामुळे एवढं शेतकऱ्यांसाठी बदल झालेला आहे. त्यामुळे यावेळी आमच्या गावानं ठरवलंय यावेळी खासदार शिरोळचाच. पण लोकांचं असं मत आहे की शिरोळमध्ये शेट्टी साहेब मागे पडणार आहेत. मी हे कसं आहे माहिती काय, हे आपोआप पसरले झालेत. कारण नेते मंडळ एका साईडला झाल्यात आणि जनतेने हातात निवडणूक घेतलेल्या आहे. त्यामुळं सगळी जनता 90-95% यावेळी शेट्टी साहेबांनी मतदान पडेल. इतर लोक का नको? जे बाकीचे 2 तगडे उमेदवार आहेत ते का नको तुम्हाला? मग सतीश पाटलांचं असं आहे, सतीश पाटील अगोदर फक्त शेवडीसाठी होते, ते आमदारकीला अगोदर आमदारकी लढवत होते. त्यांनी आत्ता उमेदवार जाहीर केलेत. एकतर त्यांचा इकडे संपर्क नाही,
आणि दर्शन मानेंचं असं आहे की दर्शन माने डायरेक्ट 5 वर्षांनाच येतात. एकदा गेल्यात, एकदा आम्ही मागले म्हणजे या हातकलंगडी मतदारसंघातून निवडून गेलते, त्यानंतर 5 वर्षांना आता डायरेक्ट निवडणुकीत ठरले. ते म्हणतात की माझं काम बोलतंय, मी विधानसभेत लोकसभेतून इतक्या निधी आलेला आहे त्यामुळे मी माझं काम बोलतोय, मी जर तुमच्याकडे संपर्क कमी असला आणि ते म्हणतात की मी दिल्लीत जाऊन इतकं भांडतोय लोकांशी तिथल्या आणि निधी गोळा करून इकडे आणतोय, मग मी तुम्हाला दिसण्यापेक्षा माझं काम बोलतोय किंवा माझा निधी बोलतोय. एकतर दर्शन माने मराठा उमेदवार आहेत, त्यांनी मराठा समाजासाठी पहिल्यापासून आता जरांगे पाटील उपोषण करतायत, त्यांनी संसदेत काय आवाज उठवला नाही. राहुल शेट्टींनी सगळ्यात पहिला लोकसभेत आवाज उठवला, त्यानंतर धनगर समाजासाठी पण आरक्षणासाठी आवाज उठवला, त्यामुळं त्यांचं मताधिक्य तर 100% घटणार आहे मागल्यापेक्षा. लोकांच्या मते दर्शन मानेनी तसं बोर्डवरच त्यांनी निधी दाखवला असं त्यांचं मत आहे. आपण कसं बघताय याकडे? नाही, आता शेतकरी वर्गासाठी तर राजू शेट्टी आम्हाला आवश्यकच आहेत, कारण की आजपर्यंत एकट्याही कोणी आमची म्हणजे चौकशी, आता धैर्यशील मानेने सुद्धा 5 वर्ष अजिबात काय आमची चौकशी केली नाही किंवा आमच्या गावाकडे सुद्धा काही कधी त्यांचा कॉन्टॅक्ट नाही किंवा संपर्कच नाही कोणाकडे. त्यामुळे काय शेतकरी वर्गात चालू आहे किंवा काय चालू आहे त्यांना कधी काय म्हणजे काय विषयच नाही त्यांचा. पण लोकांना असं वाटतं की राजू शेट्टी साहेब शेतकऱ्याचं काम करतात, पण बाकीचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात मी आता सत्यजित सोडकर हे स्वतः शेतकरी आहेत, ते स्वतः रानात पाणी पाजायला जातात, ते स्वतः शेतीबद्दल त्यांचा खूप अभ्यास आहे, ते स्वतः एमएससी ॲग्री आहेत, मग त्यांना शेतीबद्दल इतका विश्वास आहे की ते म्हणतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यापेक्षा जास्त पोटतिडकीने मांडू शकतो. आतापर्यंत सत्यजित आबा इकडे कुठे शिरूर तालुक्यात किंवा आमच्या शेतकरी वर्गात कधी आले नाहीत किंवा काय अडचणी चालू आहेत किंवा काय आहे हे कधी विचारपूस केली नाही. ज्या पद्धतीने राजू शेट्टी साहेब आमच्यात करतात किंवा शेवटी तालुक्यात जाऊन करतात किंवा बाबा काय शेतकऱ्यांची आता परिस्थिती चालू आहे किंवा त्यांची काय अडचणी आहेत नेमकं हे कधी कोण जाणून घ्यायचा काय प्रयत्नच केला नाही राजू शेट्टी साहेबांशिवाय. मग आता असंही लोक जे राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर एकेकाळी खांद्याला खांदा लावून होते ते लोक म्हणतात की राजू शेट्टी हे सेटलमेंट करतात, कारखानदारांच्या बरोबर सेटलमेंट करून निर्णय घेतात, असाही आरोप केला जातो. मग कारखानदारांच्या बरोबर सेटलमेंट जर करून घेत असते तर एवढं 900 3200 पर्यंत तुमचं ऊसाचा दर आला असता काय? मग एकेकाळी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना इतकी तगडी होती, मग ती आता कुठतरी विखुरली गेली, असं का झालं? कोण म्हणतोय तुम्हाला गेली की तुमची आता सदाभाऊ खोत हे तुमची मुलुक मैदान टोप होती ती निकडली, तुमचे रविकांत तुपकर आधी मध्ये इकडे तिकडे करतात, इतकी वाईट परिस्थिती का? अवघा सत्तेसाठी त्यांनी गेले, त्यांचा नाही शेतकऱ्यांचं काय, त्यांनी शेतकऱ्यांना त्यावेळेला डावललं. आम्ही मस्त त्यांना बाबा नेता आमचा कोणतरी मोठा व्हावं, शेतकऱ्यांचा एक कोणतरी पुढाकार वर म्हणणं मांडावं ही आमची पण अपेक्षा होती की त्यांनी काय तसं केलं नाही. सत्तेसाठी त्यांनी पक्षच बदलला, त्याला आम्ही काय करणार? त्यांचं मत आहे की राजू शेट्टी साहेब हे लोकांना भावनिक करतात, पायाला पट्ट्या डोक्याला पट्ट्या बांधतात आणि भावनिक करतात, असं थेट त्यांचा आरोप आहे. मग ते भावनिक करतात तर मग हे असं एवढं त्या दिवशी मार खाऊन आणि हे करून आता आमच्या डोळ्यासमोर सगळं झालं त्यावेळेला. असं काय आम्ही काय बाबा दूध खोळ नाही की शेतकरीवर काय आम्हाला काय दिसत नाही किंवा कोणतरी सांगायला लागलंय म्हणून आम्ही ऐकत नाही, असा काही विषय नाही. ज्या आंदोलनं झाली त्यावेळेला आम्ही होतोच की काय झालंय काय नाही आम्हाला माहिती आहे की. मग त्यांनी कुठं मग त्यांच्याबरोबर डोक्याला आणि ह्याला पट्ट्या लागल्या नाहीत बरं कुठं, मग त्यांनी त्यांच्याकडनं बरं लोक भावनिक होत नाहीत किंवा काय होत नाहीत. सोशल मीडियावर सुद्धा असे व्हिडिओ फिरतात की स्वाभिमानी दूध संघ शेट्टी साहेबांनी काढला, तो काढला गोकुळच्या कॉम्पिटिशनला. मग गोकुळच्या कॉम्पिटिशन जर स्वाभिमानी दूध संघ काढला असेल तर ते 60 रुपये दर देतात, मग स्वाभिमानी दूध संघ 58 रुपये म्हशीच्या दुधाचा एका लिटरला दर का? नाही जास्त आहे त्यापेक्षा. पण असा व्हिडिओ फिरतो, मग त्यामुळे तुमचं मत काय किंवा ती सत्यता काय? हे सगळं खोटं आहे, त्यापेक्षा जास्त आहे दर, गोकुळपेक्षा जास्त आहेत. किती दर आहे? 61 रुपये काय तर दर आहे. गोकुळचा 60 रुपये तुम्ही म्हणताय आणि स्वाभिमानी दूध संघाचा 61 रुपये लिटर, 1-1.5 रुपये जास्त आहे गोकुळचा, सॉरी स्वाभिमानीचा आहे. मग लोकांनी असं आता व्हिडिओ काही ठिकाणी फिरतात की शेट्टी साहेबांनी कारखाना पण काढावा, जर तुम्हाला जर इतके शेतकरी तुमच्या बरोबर असतील आणि ऊसाबद्दल तुमचा इतका अभ्यास असेल तर तुम्ही एक स्वतःचा कारखाना काढून लोकांना हवं तेवढं देऊ शकता. नाही बरोबर देऊ शकता, खरं काही तांत्रिक अडचणी येतात, ते असं काही शक्य नाही की बाबा तुम्ही आता काय राजू शेट्टी साहेब काय प्रत्येक ह्याच्यात कारखाना काढत फिरणार नाहीत किंवा काय करणार नाही. तुम्ही मस्त म्हणशील आज इथं आमच्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे तुम्ही इथं काढा, उद्या शाहूवाडीचा काढा, ते काय राजू शेट्टी साहेब ही मध्यमवर्गीय घरातनं झालेले आहेत किंवा असं काय त्यांच्याकडे की असं काय हे नाही की बाबा दररोज एका तालुक्यात आणि जिल्ह्यात कारखाना काढत फिरायला काय हे. आपल्याला प्रश्न इतका आपल्याला जर कॉन्फिडन्स होता मग आपण मातोश्रीच्या दारात का गेला? मातोश्रीच्या दारात जायचं म्हणजे कसं आहे, आम्हाला भाजपासोबत पहिल्यापासून जायचं नव्हतं, मग महाविकास आघाडी सोबत जायचं होतं. मग महाविकास आघाडीला ही हातकलंगडी जागा आली. मग त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते काय म्हणले,
मग शरद पवार असून देत, जयंत पाटील असून देत, उद्धव ठाकरे असून देत, तुम्ही आमच्याकडे या आणि आमची सीट तुम्ही लढवा. मग त्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंच्याकडे गेलतो. मग काय झालं मिठात खडा, म्हणजे खडा कसा पडला मिठाचा यात? पहिला त्यांनी काय म्हणले, तुम्ही आमच्यासोबत लढा. मग लढायचं ठरलं, सगळं झालं, फायनल पण झालं. पण लास्टला काय म्हणले माहिती काय, ज्यावेळी त्यांची मिटिंग झाली, तुम्ही आमच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवा असं म्हणले. पण मशाल चिन्हावर निवडणूक लढवून मग आमचं म्हणजे साहेबांचं, राव शेट्टी साहेबांचं मत काय होतं, स्वाभिमानी पक्ष कुठे जाणार, मग तो विलीनच करायला लागणार. मग स्वाभिमानी पक्ष संपणारच ना. दुसऱ्या चिन्हावर जर निवडणूक लढवलं तर ह्या पक्षाचं अस्तित्व काय राहणार. व एवढी वर्षी 30-40 वर्षी चळवळ चालू आहे, ती चळवळीच काय होणार. कोण आहे मिठाचा खडा, कोणी टाकला असं मला वाटतं? त्यात आता जयंत पाटील आहेत आणि संजय राऊत. कारण संजय राऊत तर सगळ्यांनी माहित आहेत काय करतात, कारण यांनी आतापर्यंत कोणत्याही म्हणजे आघाडीची बिघाडीच करत आले संजय राऊत. आता आपण जबाबदारीने नाव घेताय जयंत पाटील साहेबांचं, त्यांचंच नाव का घेता तुम्ही? कारण जयंत पाटलांनी जर इथं उमेदवार उभा करायचा होता, म्हणजे राव शेट्टींनी विरोधच करायचा, त्यांनी त्यांच्या मुलग्याला उमेदवारी दिली नाही. मग एक तर पाडायचं होतं म्हणून सतीश पाटलांना उभा केले. कारण सतीश पाटील 5 वर्ष त्यांच्या मतदारसंघात आमदारकीला पडल्यापासून बाहेर पडले नाहीत. पण आदिशी एकदम शेवटचा प्रश्न तुम्हाला, हातकणंगले मैदान कोण मारणार? यावेळी नक्की राव शेट्टी मारणार. आपलं काय मत? 100% राव शेट्टी. आपण आता राव शेट्टींच्या बालेकिल्ल्यात असल्यामुळे लोकांची प्रतिक्रिया तशा पद्धतीने येत आहे. पण त्यांनी जबाबदारीने सांगितलेलं आहे की मिठाचा खडा कसा पद्धतीने पडला. व स्वाभिमानी दूध संघाचा जो विषय आहे की काही सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत आहेत की स्वाभिमानी दूध संघ गोकुळच्या कॉम्पिटिशनला काढला असून त्यांनी गोकुळपेक्षा कमी दर दिला असं कुठं बोललं जातं. पण आता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी असं सांगितलेलं आहे की गोकुळच्या पेक्षा 1 रुपया जर ज्यादा आहे त्यांचा. अजून आपल्याकडे काही लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याला काय वाटतं की शिरोळचा मतदार कसा आहे व ते कशा पद्धतीने निवडणुकीकडे बघत आहेत? शिरोळ ही एक ऐतिहासिक भूमी आहे, क्रांतिकारी भूमी आहे आणि लढणाऱ्याच्या पाठीमागे कायम ठामपणानं राहायचं काम हे शिरोळ करते. त्यामुळं आणि राजू शेट्टींचं आयुष्यच हे लढाईत गेलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी. मारखान्यात प्रत्येकाला, जे कोण शेतकऱ्याला विरोध करेल त्या प्रत्येकाला आजपर्यंत माणसानं अंगावर घेतलेला आहे. त्यामुळे ह्यावेळी सुद्धा शिरोळची 100% जनता ही राजू शेट्टींच्या पाठीमागच आहे. पण इतर तालुक्यातले लोक किंवा इतर तालुक्यातले काही लोक असे बोलतात की शिरोळमध्ये राव शेट्टी मागे पडणार आहेत. अजिबात नाही, कारण शिरोळ ही एक जागरूक अशी लोक आहे शिरोळमधली आणि शिरोळातली जनता ही कायम लढणाऱ्याच्या पाठीमागे असल्यामुळे 100% राव शेट्टीच्याच पाठीमागे आहेत. आणि जे काही सांगतात ही सगळे अफवा आहेत. तुम्ही शिरोळात कुठं जरी फिरला, कुणाला जरी विचारला तर प्रत्येकजण हेच सांगणार की यावेळी आमच्या शिरोळचा खासदार पाहिजे. मागच्या वेळेला काय बिघडलं? मागच्या वेळी काय झालं की महाविकास आघाडीमध्ये साहेब गेल्यामुळं त्यात थोडे कारखानदार होते. त्यामुळे ते विरोधकांनी ते कारखानदारांची मांडील होऊन बसलेले आहेत असं एक अफवा पसरवली. आणि त्यानंतर जातीवादाचं एक विष कारण नसताना विरोधकांनी पेरलं. ते सगळ्या चुका यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलेले आहेत की काय झालं काय. आपण कारखानदारच्या बाजूने जायची तयारी ठेवली होती की नाही. विषय काय होता की कारखानदारांच्या बाजूने जाण्याचा विषय नव्हता. आपल्याला एकाच माणसाला विरोध करायचा आहे तर दोन्हीकडनं आपण तुम्हाला विरोध करायचा आहे. आपल्याला भाजपला विरोध करायचा होता की नाही, त्यांची हुकुमशाही आपल्याला गाडायची होती. मग जर भाजपला विरोध करायचा आहे, त्यांची हुकुमशाही गाडायची आहे, हा उद्देश उद्धव ठाकरेंचा पण होता आणि आपला पण होता. मग दोघांनी का लढायचं, तर तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण एकट्यानंच या ताकद लावून लढूया, हा खासदार राव शेट्टी साहेबांचा उद्देश होता. त्यांच्यासोबत जायचं, त्यांच्या मांडील होऊन बसायचा हा उद्देश नव्हता. मग आता इतकं चांगल्या पद्धतीने आपण नियोजन झालं होतं, मग मिठाचा खडा आता तुमच्या काही लोकांनी विचारलं तर त्यांनी 2 लोकांची नावं घेतली. आपल्याला काय वाटतंय यात कसं आहे माहिती काय, जयंत पाटील साहेबांनी यात सगळं हे कारस्थान केलेलं आहे. मग जयंत पाटील नेमकं महाविकास आघाडीचं काम करायला लागल्यात काय भाजपचं काम करायला लागल्यात? जर यांना भाजपलाच हरवायचं आहे, राव शेट्टींना भाजपच्या विरोधातच लढायचं आहे, मग सगळ्यांचा विरोधकच जर भाजप असेल तर मग तुम्हाला तिथे उमेदवार द्यायची काय गरज होती? आणि जर द्यायचाच होता तर स्वतः पोरग्याला उभा करायचं होतो. मग त्याला बळीचा बकरा सतीच्या बाबांना करायचं, यांना काय गरज होती? जयंत पाटलांचं नाव घेत आहे, पण इतके मातबर लोक आहेत महाविकास आघाडीमध्ये, मग ते जयंत पाटलांचं नाव का घेत आहे? त्यांच्यामुळे झालं ही चर्चा मतदारसंघात अखंड आहे. तुम्ही कुठल्या जरी शेतकऱ्यांना, कोणाला सर्वसामान्यांना जरी विचारला तर ह्यात सगळं कोण काय केलं काय नाही हे नक्की सांगतील तिने. असं बोललं जातं की सत्यजित आबांचं शिरोळमध्ये मताधिक्य वाढेल. अजिबात वाढणार नाही. अहो स्थानिक उमेदवार आहे, किती जरी झालं तर रात्री 12 वाजता जाऊन जरी हाक मारला, उठवला तर माणूस उठतोय. रात्री 12 वाजता तुम्ही जरी फोन केला
काय पेय लागत नाही, मध्यस्थी लागत नाही, गावचा गुण त्यात घालायला लागत नाही. डायरेक्ट कधी घरात गेला हाक मारला तर रायशेट्टी उठून येतात, तुमच्यात मिसळतात, तुमच्या अडीअडचणी जाणून घेतात. त्यामुळे रायशेट्टींच्या पाठीमागे शिरोळची 100% जनता आहे. आता आपण 100% जनता आहे म्हणताय. धैर्यशील माने हे सुद्धा सांगतात की मी त्याच पोटतिडकीनं 5 वर्ष मागच्या 5 वर्ष काम केलं, त्या 2 वर्ष कोविडमध्ये गेली. त्यानंतर खासदारांचा निधी गोठवून तुम्ही आरोग्य विभागाला गेल्यामुळे तिथे थोडासा निधी यायला कमतरता आली, पण इतरच्या पुढच्या 3 वर्षात हे उच्चांक निधी आणण्याचं काम मी केलेलं आहे मतदारसंघात. तुम्हाला सांग काय, कागदावरचे घोडं नाचवणं आणि प्रत्यक्षात येऊन काम करणं. आता तिने मागच्या वेळी काय सांगितलं की शेतकऱ्यांना आंदोलन सुद्धा करायची काय गरज नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत कारखानदारांच्या दारातनं न हटण्याची जबाबदारी धैर्यशील मानेची असेल. मग 5 वर्ष कारखानदारांची दारं यांना दिसली नाहीत काय? काय कारखानदारांच्या दारात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू वाटले नाहीत का? त्यांच्या दाराबद्दल भांडू वाटलं नाही काय? फक्त पोपटपंची करणं आणि मोठं मोठं बोलणं आणि त्यांचा आरोप आहे शेतकरी संघटनेवर की तुम्ही तरुण मुलांच्या दगड देता त्यामुळे आणि माती भडकवता तरुण मुलाची, त्यामुळे त्यांच्या कुठतरी आयुष्याची वाट लागते, असं थेट त्यांचा आरोप आहे. कसं आहे माहितीये काय, तुम्ही मागचा जरी इतिहास बघितला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जरी इतिहास बघितला, लढल्याशिवाय काय मिळत नाही. लक्षात ठेवा, हातात दगड घेतलाय म्हणतानंतर 500-700 रुपयाचा दर आज 3200-3300 रुपयेवर आलाय. ह्या बाबांनी खासदारांनी सांगितलं की बाबा तुमच्या हातात पेन देतो, ते पेन नाही, शिशपेन नाही, काय त्यातली शाई सपल्या का काय सपले काय कळना. मग तुमचं ते पेन शिशपेन कुठं आहे? आम्ही दगड घेतलाय म्हणून आम्ही स्वाभिमानाने लढायला लागलोय, त्यांच्या पुढे ताटमानेने उभारायला लागलोय. आम्ही पिकवलेल्या घामाचं दाम आम्ही हक्काने मागायला लागलोय, ते फक्त रायशेट्टी साहेबांच्यामुळे मागायला लागलोय. त्यामुळं रायशेट्टी साहेबांची भूमिका ही 100% योग्य आहे. आपण भूमिका त्या पद्धतीने मांडत आहात, पण कुठेतरी शेतकरी संघटनेला कुठेतरी खीळ लागते का, किंवा शेतकरी संघटना कुठेतरी फुटत चालले का? नाही, अजिबात असं काही नाही. तुम्हाला सांगा, शेतकरी जो प्रॉपर आहे, हाडा मासाचा रक्ता जो शेतकरी आहे, ज्याला शेतीतून येणारं उत्पन्न किती आहे आणि त्यानंतर रायशेट्टी साहेबांनी भांडल्यानंतर त्यात दर किती मिळतोय, आपलं उत्पन्न काय आहे, त्याला येणारा खर्च किती आहे, आणि त्यामुळे रायशेट्टी साहेबांनी केलेल्या आंदोलनाची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्याला आहे. त्यामुळे कोण कुठला तर कुठल्या तर पदासाठी याच्यासाठी फुटला असेल, सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य शेतकरी माणूस अजिबात रायशेट्टींच्यापासून गेलेला नाही. आता सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे इचलकरंजीचा मतदार. इचलकरंजीच्या मतदारावर आता आजची भूमिका काय आहे? इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा इतका महत्वाचा आहे आणि त्यात कसं माहितीये काय, शेतकरी आणि इचलकरंजीकर ह्यांचा समिट करून ह्यांचे एक आपण काय त्यांना एका जागी बसवून त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवायला लागणार आहे. आणि शेतकऱ्यांना आणि इचलकरंजीकरांना बसवून जर हा कोण प्रश्न सोडवेल तर फक्त रायशेट्टी सोडवणार आहे, दुसरं कुणाचंही काम नाही. आज पण का नाही सोडवला? आजपर्यंतचा विषय कसा सांगाय, वारणीच्या पाण्याच्या वेळेला सुद्धा रायशेट्टी साहेबांनी समजूत घालून त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवायसाठी रायशेट्टी साहेब त्या ठिकाणी गेलते. त्याची वेगळी पोस्ट व्हायरल केली की रायशेट्टी साहेब उपोषणला बसल्या, तिने विरोध केलाय. अजिबात असं केलेलं नाही. त्यांच्याकडे कुठला व्हिडिओ आहे का रायशेट्टीने केलेला आहे किंवा काय? एका ठिकाणी उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी रायशेट्टी त्यांची समजूत काढण्यासाठी गेले, त्या ठिकाणी समन्वय घडवण्यासाठी गेलेले आहेत. त्याचा वेगळा विपर्यास केला गेला आणि त्यामुळे तो प्रश्न रखडला गेला. त्यामुळे रायशेट्टींची यात भूमिका ही इचलकरंजीकरांना पाणी देण्याचीच आहे. आणि तुम्हाला 100% सांगतो, इचलकरंजीला पाणी हे फक्त आणि फक्त रायशेट्टीच देणार. एक कळीचा मुद्दा दुसरा आहे की दूध दरावरून आता शेतकरी नेते म्हणून रायशेट्टी साहेब ऊस दरावर आंदोलन करतात, दूध दरावर आंदोलन करतात. पण दूध दरासाठी तुम्ही स्वाभिमानी दूध संघ काढला, तो काढला गोकुळच्या कॉम्पिटिशनला. मग गोकुळच्या असं बोललं जातं लोकांच्याकडून की गोकुळच्या दरात तुमच्या दरात सुद्धा तफावत आहे. मग त्यांच्यापेक्षा आता गोकुळला जर 60 रुपये लिटरला आहे आणि तुम्ही 58 रुपये देताय, मग तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त दर का देऊ शकत नाही? हे सगळं चुकीचं आहे. स्वाभिमानीचा दर हा बाकीच्या डेअरींच्या पेक्षा 100% जास्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1ही रुपया कुठला अनुदान न घेता खासदार रायशेट्टी साहेबांनी तो संघ काढलेला आहे आणि त्यामुळे त्याला अनुदान हे काही येत नाही. आणि साहेबांचं गोकुळपेक्षा आपल्या दरात काय तफावत आहे? गोकुळच्या दरात आणि स्वाभिमानीच्या दरात, स्वाभिमानीचा दर हा 5 रुपयानं म्हशीच्या ह्याच्यात जास्त आहे आणि गाईच्या दुधाचा दर सुद्धा बाकीच्या डेअरींच्या पेक्षा 100% जास्त आहे. मग आता आपण दूध संघाला तुम्ही ह्याच्या अगोदर जे पोस्ट व्हायरल आहेत त्या म्हणतात की गोकुळचा दर तुमच्यापेक्षा 1-1.5 रुपयांनी जादा आहे. मग तसं आता ऊस दराबाबत आपण ऊस दराबद्दल इतका अभ्यास आहे आपला किंवा शेतकऱ्यांची मतं आपल्याबरोबर आहेत, तर आपण एक साखर कारखाना का काढत नाही असंही काही लोकांचा आपले प्रश्न आहे. 25 किलोमीटरची अट आहे एका कारखान्यापासून दुसऱ्या कारखान्यापर्यंत काढण्याची काय. त्यामुळे ते कारखान्यांचं गणित बसत नाही की 25 किलोमीटरची अट असल्यामुळे. आणि जर यांना कोणाला जर वाटत असेल
की बाबा साखर कारखाना काढल्यानंतरच दर चांगला देऊ शकतात. ह्यांचा कुणाचाही एखादा साखर कारखाना राजू शेट्टी साहेबांना चालवायला द्यायचा, 100% अखंड देशात त्या कारखान्याचा दर जास्त असणार, सर्व शेतकरी त्या कारखान्यासाठी झटणार आणि तो कारखाना का चांगला चालत नाही, तो का चांगला चालवूही शकत नाहीत, ह्याचं उदाहरण तुम्हाला चांगला चालवण्यासाठी काय करायला लागते की नाही, हे जर 100% राजू शेट्टीनं जर हिने चालवायला दिला तर त्याचं एक चांगलं उदाहरण राजू शेट्टी होऊ शकते. आता दर्शन माने आणि सत्यदाबा सरोडकर आता आणि राजू शेट्टी हे तगडे आहेत. मग आता आपल्याला काय वाटतं एक नंबर कोण राहणार? 100% राजू शेट्टी जाणार. एक तर आमदार खासदार सगळी जरी एका बाजूला असली तर जनता राजू शेट्टींच्याकडे आहे. अहो या देशाचा पंतप्रधान या लागलाय, दुसऱ्या राज्यातला मुख्यमंत्री इथं या लागलाय, ह्या राज्याचं पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार ही ह्या माणसासाठी आल्यात. काय तर ताकद असल्याशिवाय येतात का? यांची काय तर ताकद आहे. राजू शेट्टींच्या पाठीमागे जनता आहे, हा मतदार सगळा राजू शेट्टींच्या पाठीमागे गेलेला आहे. त्यामुळे ही भिवून सगळी देशाच्या पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना इथं येऊन सभा घ्यायला लागल्यात. ह्यातच खरं यांचं अपयश आहे. 2 नंबरला कोण राहणार? यात सत्यजित आबा 2 नंबरला असल्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार 3 नंबरला. विद्यमान खासदार 100% 3 ते नंबर. तर सांगतात त्यांनी तर पोस्टरबाजी गावागावात केलेली आहे, त्यांच्यावर सुद्धा तरुण वर्गाची तशी फळी दिसून येते. आणि त्यांनी सांगितलं की मी इतक्या सर्वात जास्त म्हणजे लोकसभेत सर्वात जास्त हाजरी लावणारा हा खासदार आहे. तुम्हाला फक्त दिसत नसेल आहे तुमच्या मनातला भ्रम आहे, कारण मी तुम्हाला दिसण्यापेक्षा तुमचे जे प्रश्न आहेत ते मी लोकसभेत मोठ्या आवाजात मांडतोय. मला सांगा, जर एवढं कामं केली असती, एवढं त्यांच्या पाठीमा असतं तर आता सध्या जर तुम्ही बघितला तर त्यांची पुस्तकं आणि पॅम्पलेट वाटायला कामगार आहेत पगारानं, आणि ह्यांच्या सभेला जाणारे यांच्या जे कोणी यांच्या संघ कारखानदार आहेत की नाही, त्या कारखानदारांची कामगारांना बसून सभा करायला लागल्या. त्यांच्यावर माणसं नाहीत, सभेला यायला लोक नाही, त्यांच्याकडे फिरायला 4 माणसं नाही. त्यामुळे यांची सगळी पोपट पंच आहे, यांच्या पाठीमागे कुणी नाही आहे. फक्त यांनी जे काय सांगितलंय ही बोलबच्चन आहे सगळं. यांच्या मते की आता कारखानदारचे कामगार घेऊन हे आता पंपी असतात असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे. दर्शन माने यांच्या जे प्रचार यंत्रणेत आहेत थेट आरोप केलेला आहे. आपण कसं बघताय निवडणूक? आपण एक तरुण आहात, तरुण मुले कसं बघताय निवडणुकीकडे? आताच्या ह्याला तर राजू शेट्टींचा जोरात वार आहे, त्यामुळे आता राजू शेट्टीच येणार निवडून, हे सगळ्या जनतेला पण माहिती आहे. आणि आत्ताची शेट्टी अशी वाजणार की विधान परिषदेमध्ये जाणार जोरात वाजत. राजू शेट्टींच्या छातीला ज्यांनी बिल्ला लावला ते शेतकरी रघुनाथ दादा यांनी जर थेट आरोप केला राजू शेट्टींच्यावरती की कित्येक मिटिंगा ज्या महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मिटिंग आहेत वीज दर प्रश्नावर, त्यावेळेला प्रत्येक भागातले प्रतिनिधी होते, म्हणजे शेतकरीच्या प्रतिनिधित्व राजू शेट्टी साहेब, कारखान्याचे प्रतिनिधित्व करताना ठराविक लोक, पण ज्या मिटिंगला निर्णय घेतला जातो त्यावेळेला कारखानदारांशी एकमत करून राजू शेट्टी साहेब निर्णय घेतात. आता थेट रघुनाथ दादांनी आरोप केलेला आहे. चुकीचं आहे. रघुनाथ दादा असतील त्यांच्या भागातच असतील. ते रघुनाथ दादा इकडं काय असं त्यांचं इकडं हे एवढं हे नाही आहे. होते त्यांनी संघटनेमध्ये असताना पण चांगले काम करत होते, कारण आता ते मंत्री झाल्यापासून काय एवढा परिचय नाही आता त्यांचा इकडं. त्यांनी सांगितलं आहे की शरद जोशींची संघटना फोडण्याचं पाप राजू शेट्टीने केलं. आता आपण शिरोळ मतदारसंघाचं बोलू. शिरोळ मतदारसंघात असं वार आहे की ते शेट्टी साहेबच मागे पडणार. शेट्टी साहेब परत आघाडी घेणारच येतो. आघाडी घेणार आपण म्हणताय, पण सत्तेबाबाची आघाडी घेणार असं म्हटलं जातं. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. आपण नवीन चेहरा का नको? सत्तेबाबाचा नवीन चेहरा आहे, त्या बरीचशी माझी खासदार आहेत, ते दोघं पण का नको? सत्तेची बाबा इकडे कुणाला ओळखतच नाही. राजू शेट्टींचं कसं इकडं परिचय आहे, कुणाचं काय झालं म्हणजे लोकांच्या दारात ते जाऊन राजू शेट्टी फिरतात. खरं सत्यजित बाबा असं कुठं काय इकडे आले नाहीत, फिरकले. आता लोकांना माहित झाले की सत्यजित बाबा कोण आहेत. त्यांच्या भागात त्यांना माहितच आहेत कोण आहे काय आहेत सत्यजित बाबा. सत्यजित बाबांचं इकडे काय वारं नाही. सत्तेबाबा खासदार धैर्यशील माने का नको? धैर्यशील माने इकडं लोकांना माहित आहेत, धैर्यशील माने आहेत मागले उभारलेले. कारण आता जरा 1 लाख मतं निवडून आले. 1 लाख मतांनी आता मागे पडणार आहेत त्यांनी धैर्यशील माने. मागच्या वेळी तुमच्याकडे काय चुकलं त्यामुळे ते 1 लाख मतांना पुढे गेले? जरा इकडं जातीवाद झाल्यामुळे जरा हे झालं. यावेळेला होणार नाही का? नाही होणार, यावेळी जातीवाद होणार नाही.
लोक बोट तिडकीनं आणि मोठ्या उत्साहानं सांगतात की इकडे राजू शेट्टी साहेब शिरो हा त्यांचा मतदारसंघ, बालेकिल्ला, त्यांचं मायभूमी, कर्मभूमी. राजू शेट्टी त्या ह्याच्यात ते पहिल्या नंबरवर राहणार आणि ते अग्रेसर होणार, इकडे जास्त मताधिक्याने निवडून होणार असं इथल्या जनतेचं मत आहे. मराठीसाठी शीतलकुमार शेटे, शिरोळ.